सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। बोलायची भात व बोलायची कढी म्हणजेच महाविकास आघाडी। डॉक्टर नीलमताई गोऱ्हे। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी अशोक पाटील यांना आमदार करणे गरजेचे। डॉक्टर नीलमताई गोऱ्हे। दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू असताना शिवसेना नेत्या नीलमताई गोऱ्हे भांडुप येथे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री अशोक पाटील यांच्या प्रचार सभेस उपस्थित होत्या। महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या यशानंतर महाविकास आघाडीने देखील आमचे सरकार आल्यास 3000 रुपये देऊ असे आश्वासन म्हणजे लबडा घरचे आमंत्रण तसेच बोलायचे भात व बोलायची कढी म्हणजेच महाविकास आघाडी असा घणाघात नीलम गोऱ्हे यांनी केला। देश जसा मोदींच्या हातात सुरक्षित आहे तसे राज्य महायुती सरकार आल्यापासून सुरक्षित झाले। देशात मोदींचे सरकार आले व राम मंदिराचा फक्त प्रश्न सुटला नाही तर आज मंदिर देखील उभे राहिले। तसेच राज्यात महायुतीचे सरकार आले व कोस्टल मार्ग, अटल सेतू, मेट्रोचे जाळे असे अनेक मोठे प्रकल्प पूर्णत्वास गेले। छेडानगर जंक्शन ते ठाणे फ्रीवे विस्तार काम प्रगती पथावर, ठाणे बोरीवली टनेल, गोरेगाव मुलुंड टनेल काम सुरू झाले। तसेच मुंबईमधील टोल मुक्ती असे महत्त्वाचे निर्णय महायुती सरकारने घेतले। त्याचप्रमाणे आनंदाचा शिदा, वयोश्री योजना, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 1500 रुपये वाढ असे अनेक प्रश्न महायुती सरकारने सोडवले। या सभेमध्ये मनसेच्या 50 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या सभेस मुख्यमंत्री महोदयांनी दूरध्वनीद्वारे संबोधित केले। या सभेस नरेश मस्के खासदार ठाणे, मनोज कोटक माननीय खासदार, मीनाताई कांबडी शिवसेना नेत्या, शशिर शिंदे शिवसेना नेते, श्याम सावंत आमदार, दीपक सावंत माननीय मंत्री, संध्याताई वढावकर उपनेत्या शिवसेना, राम रेपाळे निरीक्षक, राजश्री मांडविलकर विभाग प्रमुख व उमेदवार अशोक पाटील हे उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूज साठी मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे।